विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला 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 विठ्ठल. काय ग आले ना, काय चाललंय विठ्ठल 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 मग विठ्ठल विठ्ठल करता करता सगळं चाललं तरी कवर विठ्ठल विठ्ठल. आता हा पुढं काय चाललंय? मी जागेवर बसेल. नाही नाही, सगळं चाललं ना आपलं, सगळं नेलं ना पार, एवढे धुवून आता कवर धुईत्या त्या डोक्यात पाणी झालं का काय? पाणी झालं का? हा? हं? जमीन जागा एवढी पार धुवून खाल्लं ना त्या तुमच्या भावानं, कवर द्या त्या कवर चाललं विठ्ठल तो काय विठ्ठल भाऊ आहे विठ्ठल. काय आपला? भाऊ नाही का तुमचा? तो का आता मित्र आहे मग. मित्र आहे. हा. आता पण तो आम्ही शिरपत भाऊ, भावासारखं. शिरपत भाऊ मित्र आहे का तुमचा? हा आम्ही भावासारखं राहतो. भावासारखं. विठ्ठल 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 करत्या विठ्ठल करत्या. खरं कुठं आहे सगळं? खरं सगळं- आहे का? काय सगळं खोटं चालू अगं माझं काळीज आहे ते काळीज. हा. काळजाचे पार 2 तुकडे करून वडून नेले तरी कळा ना काहीच. तू काय हा. नशा काहीच बिशा करून कळालं. आली का ग? नशा करून आले मी. हा? तुम्ही विठ्ठल विठ्ठल करा, मी नशा करून आले. हा, लय भारी. अगं येडे, हं? तो मला फसवू शकत नाही या जिंदगी मध्ये. अहो काय आता काय राहिलंय फसवायचं? किती राहिलं आता? एवढं नेलं ना त्यानं, किती करते अजून? तुला कोणी सांगितलं? मला मग कोणी सांगितलं? म्हणजे मला सगळं माहित आहे दररोज. लेकरू आलं माझं लय दिसाना. काय ग बाई, काय चाललंय? बाई सांग तुझ्या वडिलांना काही. काय झालं? अगं सारखं विठ्ठल विठ्ठल करायचं. तुमच्या पायी तर पुरीला काढून दिलं ना. माझ्या पायी? हा, आता मी काय तुमच्या दारू पायीच पितो? तुमच्या पायीच. तुम्ही ना काय करत्या, गोड बोलून आपली अगं, पण ऐक, ते पैसे देणं बंद करायला लावत्या शिल्प्याला. अगं सारखी जमीन वापायची, त्याला द्यायचं, जमीन त्याला द्यायची. कशा दुरावर भिकारी होत चालले ना. बाई तुला खरं सांगू का, काय? ही तुझी आई नुसती कटकट 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 मला माझ्या परमेश्वराच्या भजनामध्ये आली का? कोणी कोणी काय चाललाय विठ्ठल विठ्ठल? ती मग काय? बरोबर बोलती, तिच्या जागेवर बरोबर आहे. तुम्ही सगळं त्या शिल्प्याला देऊ राहिले. शिल्प्याला ती काय करणार आहे मग? अगं तो कुठून येणार आहे? तो कुठे नेणार आहे म्हणजे? मला इथं मी तुमच्या पायी इथं पडलेले आहे ना. अरे हा बाबा, परमेश्वर सगळ्यांनाच येणार आहे. अहो दादा, मला काही नको, पण माझा नवरा आता काढून देतोय ना, इथंच आहे ना मी. देऊ दे. कशाला तुम्ही त्या शिल्प्याच्या नाद लागतं? सगळं शिल्प्याला दिले तुम्ही. त्या आईच्या गळ्यात आहे का काही? मी ना- डोक्यात आहे का काही? मी माझ्या भावाला बोलून घेते. काला हा, हे बोल. बोलून घेते. हे बोल. आणि यांना आहे ना जरच्या 2 गोष्टी सांगा, नाही तर मग आपण काय आता परत या बाय, आम्ही काय तुमच्या संग राहणार नाही असं वाटोळ तुम्ही केलं. आईचं नाही, हा. माझं नाही. वाटोळ केल्यावर आम्ही तुमच्या संग राहणार नाही. तुम्ही त्याला दिलंय ना दान, त्याच्या संगत जा, खाला सगळं अगं त्याच्याच त्याला घरी दान राहायला जा. दिलंच नाही. त्याच्याच घरी राहायला जा तुम्ही. मी काय मा म्हणतो, भाऊला बोलून घेते. फोन लाव ना. हा, फोन लावते ना मा भावाला. आहे तुझ्याकडे फोन? हा, लाव, फोन लाव दे. बर का बाई सीमा, काही दिलेलं नाही, काही दिलेलं नाही. आई हॅलो. खोटं बोलणार आहे का? हा भाऊ, इकडे ये ना, थोडं काम आहे. अरे भाऊ, इकडे येऊन तर पाय तू ये. काय तमाशा चालू? हा, आठवण झाली. आता काय करतो भाऊ, आठवणी आजोग असल्यावर इथे आठवण काय करतो. गडबड नाही, गडबडच चालू आहे सारखी कायमची. ये अर्जंट ये बाबा. येड पाय तो मेवण्यानं काय सगळं वाटोळ घातलंय, वार वाटोळ चाललंय. कवर ये वाटोळ चालणार आहे, येच काही कळा ना बाबा. हा, ये भाऊ, कर बाय बंद. येऊन राहिले. आता आता तो भाऊ बोलेल, तो भाऊ काय करेल? मा मित्र बुचाडून घेईल. बुचाडून नाही, पण आता राहिलंय ते तरी राहू द्या ना, कमीत कमी राहू द्या. राम 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 राम. कस काय? बरं आहे ना? बस आज लय काय काय? बस बस. इकडे सरकून बस, पाहुण्याला बसू दे. हा बहिणीनं बोलावलं फोन करून, हा. हा. तेव्हा यायची पाळी आली मला. ये आले का मग? मग वाटण आलो नीट, पायी पायी. पाय पाय. बरं झालं. विचारा काय करू सांग राहिले भाऊ पैसे? 2 गोष्टी. काय केलं अरे जरा? बाबा, जमीन जुमला सगळं त्या कोणच्या मित्र आहे सका भाऊ आहे तो. शिल्प्याला देऊ राहिले. आणि याला हा? पटत का? हा? तू अरे भाऊ. पण भेटून काय गेलाय खायला जरा? आहे का नको तुझ्या आपल्याला बहिणीचा वरच नवरा आहे, जरा ध्यानावर बोल. अरे नवरा आहे, हा. नवरा तू केला. कार्य कार्य करशील का मला? मा बायको देखता. अहो स्वैरेच्या नात्यानं बोलतोय. मग कार्य तू रे. मग अरे हा, तुरे कुठला मग न्याय? आपण आता तुम्ही सोडल्यावर वाटोळं अरे तुरच करत कोणी बी. अरे मा हा. बहिणीचं तू वाटोळ करायला लागलाय. मग अरे तू नाही, वाटोळं. मग काय करायचं? बाबा चल अरे ना, दादा, वाटोळं वाटोळं केलं, नाहीये. कवर वाटोळं केलं. अरे बाबा, त्या बाबाला सगळं दिलं तू, आणि आता काय भांडू दिलं नका. तिला? काढा भांडू नका, ऐका बरं हा? तिचं. जरा डोक्यात या, डोक्यानं घ्या, डोक्यानं सोयरे म्हातारे झाले तुम्ही.
त्याला काही दिले, तो माझा जीवाचा मित्र आहे. अरे जीवाचा मित्र जीवाचा आला मित्र म्हणून आहे. तो लाख धुवून फार- नेलं त्यानं. काळीच काढून नेलं तरी कळणार नाही या बाबाला काहीच. हं? काहीच कळणार एवढं नाही कसं या बाबाला. बिन डोकं नवरा आहे दादाला तो घे ना आता. तू काढून दे हं? जाईल दादा त्याच्या. माझा विश्वास आहे त्याच्यावर. हा विश्वास आहे अरे ना. बाबा, विश्वास ठेवू नको दादा, तुला सगळं धुवून तुला भिकारी करतील भिकारी. दादा, तुम्ही- केलंच भिकारी, हा. आता काय राहिले भिकारी भीक का? मागायला लागेल तुला काही दिवसानं भीक. बरं का भिकारीच दादा, केलंय भाऊ. राजा ठेवतो का पा 2 दिवस हा. अहो एक दिवस जेवायला माणूस पाहुणं गेलं, एक दिवस पाहुणा, 2 दिवस पाहुणा, तिसऱ्या दिवशी काढून देत. काय नाही. आहे का आपल्याला? अगं आयुष्यभर जरी त्याच्याकडे गेलो तरी मला बाजूला करणार नाही तू. तू- काय सांगायचं नाही, काहीच बसा, नाही, भाऊ, कोणीच भाऊ. नाही घालणार, कोणीच नाही मावाला घालणार. ऐक बाई, त्याला फक्त 2 दिवस राहून दे म्हणा. हा, किती? आयुष्यभर 2 दिवस आयुष्यभर राहू शकतो त्याच्याकडे. नाही राहू शकत. मला गटकापासून अरे. बाजूला नाही करणार. रस्त्याने आयुष्यभर- म्हणलं, हे प्रेम फक्त तेवढं भाऊ, राहते घेऊ आयुष्याचं आता दिलंच आहे, मग आयुष्यभर सांभाळायला नाही. काय बिघडायचं? घ्या पुरतं प्रेम राहते हा, फक्त. या पुरतं घ्या पुरतं या तर त्याला ए भाऊ, आपलं- असं तू असं कर ग. तो भाऊ राहू दे, पोरे राहू दे, मी चालू त्याच्याकडे. जा जा, कवर सांभाळी त्या पाहतो काय आम्ही बी, आयुष्यभर कवर सांभाळी सांभाळेल मला कवर आयुष्यभर. सांभाळीतो, हा. पाहतो आम्ही बी. माबाईने काय येऊ नको परत. हा. नाही येणार पण. हा. अरे तुला बोलू नको. हा. मग राम राम राम. कोण आहे जबा सर? शिरपतराव आले. हा. हा, या आयुष्यभर बोकंडी तुमची आली. आयुष्यभर सांभाळणारा माणूस आहे मला. हा चला. हाय ते आम्ही देऊन देतो. टाका आता काम येत. हा. आहे ये ते बाबा, द्या. सगळं गोड घेऊन बोलून जा. मला घ्या सगळं आयुष्यभर व्हायचं. सांभाळणारा मित्र आहे माझा. नाही म्हणले गोड बोलून. असा कुठे नवरा राहतोय. अरे बाबा पार काय भंगार नवरा आहे आज सगळा भंगार. हा? पोरे आली. आता ही सोन्यासारखी पोर यांच्या कुडी पायी या पुरीला काढून दिलंय नवऱ्याच्या म्हणजे घरून. तुमच्या घरीच आहे का ती? ती आली ना आता, दिली त्या काढून. तेच तर या पुरीला काढून दिलं. पण हा? आता हे कसं वागायचं, कसं नाही, वागायचं? नाही, म्हाताऱ्यानं 4 आता- रुपये आपल्या जवळ असलं तरच कुणी आपल्याला ते अरे करेल. प्रेमाच्या पोटी कोणी देत असं हं? आणि लोक काय नाही घ्या पुरते. घ्या पुरते नाही, त्यांनी पार गुंडाळूनच नेलं सगळं. आणि हा अहो. बाबा काय याला बाबाला काय केलंय काय माहिती, सारखा लोक काय बाबा करतात सारखा त्यांच्याच पायतानी पडतो. याला काय थोडं चहा पाणी देत असेल, खात पित असेल, मजा घरी मग जायची. दुसरं काय आता दुसरं इकडं? काय देईन तो. हं? पण याच्यावर एवढं सगळं कष्ट वैयक्तिक करून राहिलं करून ना. करून करून पार जीवाला भाकर खायला भेटत नाही ना. हा बाबा काय असंच हा, करतोय. जमीन ओपली वाटोळ काय? केलं पार या बाबानं नाही रे बाई. वाटोळं. हं? जमीन बिमीन ओपली काय? जमीन वपूनच देतोय, जमीन नाही दिली, किती? देऊन टाकली. हाय ती न आता हाय थोडी, तर तिच्या मांग लागेलच असतील ते. मग तो का आता सोडित हा. एवढी जाव असतो. जाऊस तर सोडणारच नाही भाऊ, आम्हाला भिकारीच आई, करून वाद ठेवलं. नको करू. इकडचं वपलंय त्याने एक बाकी. हा. ते वपल अगं एक बाकी तर एक बाकी सारखीच ते घरके घालीत असते. आपण आता बोलून त्याला जाऊ, त्याला पण काहीतरी करावंच लागेल. आता नाही नाही, बर का बाई आपण मी आहे ना आता जमिनीला टीच लावून टाकी, हा, टी लावते टी, ते लावू. म्हणजे त्याला कोणालाच वापायची वापायचं हे करता नाही. येत नाही काय. हा. चला. टी लावून टाकी ते, म्हणजे कोणालाच गरज नाही वापायची. ते त्याचे असं. डोळे उघडतील मागून. नाही नाही, बरं का? उडतील जेव्हा खायला नाही भेटलं का तेव्हा कळल. जोडीदार हा कसा राहतो तिला समजेल हा शेवटला. हा तिला जोडीदार. समजेल. बरं मी काय हा? म्हणतो, एक ठिकाणी 10 बिघे जमीन वापरली गेली, बाग आहे ती. असं? 24 तास पाणी, असं. 24 तास पाणी. घ्यायची. हा ये ना उपून टाक. काय करतात त्या माळकांडाला? हा, मग काय त्याचा काय उपयोग नाही. ते ओपून टाकायची, हा. 10 बिघे घेऊन टाकायची खट. तिला गिराईक गिरायक आहे ना, मी पाहतो ना. कधी? आता काय तिथे काय येणार, येऊन 70 लाखाच्या पुढे काय येतं. का बरं? तिचे 10 लाख येतील ना. हा. आणि 10 लाख तिकडे 10 बिघे जमीन आहे. खरं? बागायची एकदम काय म्हणजे टाकू ओपू. काळाचा तुकडा. घरचे खुश आणि तुम्ही खुश आणि आम्ही मध्ये करणारे खुश. प्रश्नच नाही. हा? हो. करू फोन द्याल ना. हा मग हॅलो, हा तुम्हाला क्षेत्र पाहिजे ना 2 बिघे. हा किती 11 लाख ना म्हणले तुम्ही. 1 लाख मग कमिशन होईल भाऊ. 1 लाख कमिशन माव तुम ते नको 50,000, तुम्हाला 50,000. पण आता मित्रामध्ये कमिशनची काय गरज हो, होती? पण मग आता नाही पैसे लागतात ना मग. मला लय साहेब टिपायला लागत आहेत पुढे. असं का? साहेब लय टिपायला लागतात. बरं बरं चालेल. हा बरोबर 11 लाख कॅश घेऊन ये. आणि ते मोजून घ्या, लगेच खरेदी करून आम्ही. हा त्यांना दुसरीकडे 10 बिघे जमीन घेऊन घ्यायची ना बागायची. हा जमीन पाहिली तिने. बरं बरं बरं. येत आहे का? हो येते त्यांना. का पैसे घ्यायला बोलावलं तुम्हाला? पैसे कॅश आणलो मग त्यांना म्हणलो हं. पैसे कॅश घेऊन ये. तुम्हाला 10.5 लाख रुपये देऊन टाकू तुमच्या ताब्यात. आपल्याला तुम्हाला येतं मी काय म्हणतो, पैसे घेण्यापेक्षा ना हं? ते पैसे डायरेक्ट त्यांना फिरून देतो. का? पण मग ते उतारा आपल्या नावावर. अहो, करून देतो ना मी सगळं. असं का?
आजपर्यंत मी किती लोकांची यावर केली, भरपूर भरपूर ना. लाखांना यावर करतो. आणि आपण विश्वासानं वागतो ना. विश्वास, विश्वास. आहे ना तुमचा विश्वास आहे ना विश्वास आहे ना. बस झालं. चालेल. बरं मग मी काय म्हणतो, हम्म. उद्या खरेदीला या मग सिंदरला. असं करू का? हा चालेल. हा तुम्ही जा आता आणि उद्या खरेदीला. पण मा एक मत होतं, हा. ते घरी बायको पोरायले टूटू अहो, करीत नाही होते. बाबा, काय जे चांगलं चाललंय ना त्याला एक होत नाही. तुम्हाला एवढं येडत पाणी काढलं येड नका घेऊ, त्यांच्यावालं. म्हणून नाही नका करू. माझं मत होतं, तुमची सुधारणा करायची. हे बघा, 2 बिघाची मी तुम्हाला 10 बिघे घेऊन देऊन राहिली. हो. त्यात काय आम्हाला काय फायदा ना पाहिजे का? आपण मित्राला धोका नाही द्यायचा, मित्राला चांगलं वर काढायचं म्हणून आपण इच्छा आहे. हा माझा विश्वास आहे. हा पण मला एक म्हणायचं होतं, मला तुमच्याकडेच राहायचंय. नाही हा? राहू ना राहू ना. हं? तुम्हाला ते क्षेत्र घेतलं का हं. आम्हाला राहिलाय ना. तसं मी त्यांना म्हणलो होतो. माझा ते म्हण तुम्ही तुमच्या मित्राकडे जा. म्हणलं माझा मित्र मला आयुष्यभर लौटणार नाही. मरेपर्यंत पूर्ण मरेपर्यंत मी तुम्हाला असं ना. पलंगाच्या खाली नाही, फॅनच्या पुढून काढणार नाही. वा वा. सोन्याचं गाज घाली माझी बायको. तिला मात्रेची लय आवड आहे. असं ना. तिच्या मात्र गेल्या पण तिला मात्र पाहायला भेटेल नाही. असं नाही. मग मी आहे ना. हाय हाय हा मी आहे. बरं ठेवू. उद्या येऊ का मग? हा, उद्या खरी ठेवू. बर. फोन करून पाहू, अजून पैसे आणले नाही याने. फोन बंद आहे. फोन बंद, घर बंद, माणसांचा पत्ता नाही. काळीचं दानपान झालं, होती ती देऊन टाकली. काही खरं नाही. आता घरी जातो. लय अवघड झालं हे. जमीनही गेली, जागाही गेली. आता कोणाकडे जायचं? बायको कोणी कोणी जा बरं, तुम्हाला सांभाळायचं. कसं जगायचं? आता असं संताप करून जगायचं. संताप करून जगायचं. आता संताप करून जगायचं. मस्त. बायकोला का गं? नाही संताप करून आता सगळं गेलं. आता काय राहिलं? आता काय दगड खायचे का? का भाकरी खायच्या? तुम्ही सांगत होते. गावात मांडवायला जायच्या भाकरी. तुम्ही सांगत होते. नाही ऐकलं का? मा मित्र आहे लय काळजाचा मित्र आहे. काळीज नेलं ना काढून. आता काय करायचं? काळीज नेलं ना. आता काय खायचं? हा? मी तर म्हणून आला तू लय सांभाळ. एक दिवस तर सांभाळू द्या ना. एक दिवस सांभाळू द्या ना. सगळं नेलं ना उन्हाळ्यात. मग आता काय करायचं? हे बघ, आता तुला खरं सांगू. काहीच खरं नाही सांगायचं. आता मला काहीच पटणार नाही. गपचित बसा. जे दिलं ते खायचं. नाही तर मग असंच भीक मागायला पण आता जायचं. गावात भीक नाही मागायला ना. ते काय मला कोण- नाही 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 ग. मी काय करणार आहे? माझ्याशिवाय कोणी नाही तर तवा कानी म्हणले का या जमिनीशिवाय आपल्याला कोणीच नाही. जमीन तर भाऊला दिली. काय झालं काय झालं ग आई? अगं बाई पाय ना काय पस्तावा करून ठेवलाय. काय झालं दादा? ते ना भाई, जमीन होती थोडी, आपली शिल्लक होती ना. मला म्हणत ती तेवढी विकली का तुम्हाला बागायची घेऊन ये. काय चाललंय सोरी? काय नाही आता. जिरली ना चांगली आता. आता जिरण्यासारखी झाली तर काय. आम्ही सांगत होतो तो ऐकलं नाही ना. चांगली जिराव हा? भाऊ. तुम्ही तरी भावाला एखादी त्यांच्या चांगली तुम्ही जिराव. तरी म्हणजे एखादी शेत विकला का? बाई दादा तुम्हाला सांगत होते, अहो. शिरप्याच्या नादी नका लागू दादा. बाहेरला मी सांगत होतो फक्त हे आपली प्रेम आहे एकावर राहत. थांबा त्या शिरप्याला फोन लावते मी. फोन बंद करून ठेवले बाई. फोन नाही लागत आहे. असं काय करी? सगळं फोन आहे बंधन, कावड आहे बंधन, सगळं बंद असं हॅलो? बरं, करा. आता असं हॅलो? करू आपण. हे फोन लागला दादा, फोन लागला. हॅलो हा, बोल कोण आहे? शिरप्या कुठे आहे? शिरप्या म्हणजे शिरपत काका म्हणू काय मग? कुठे आहे? नाही, तुला ओळखत कोण बोलतंय? माझ्या बापाला पार लुटून काका खाल्लं ना. म्हणायला राहिलं का काका एवढा? हा ना, काका माझ्या एवढा बापाला दिला लुटून म्हणजे खाल्लं ना. सगळं गुंडाळून दिलं. माझ्या बापाचं शेत ते काय कशाला शिरप्याच विकलं? म्हणायचं तर काय काय म्हणायचं? देतो बाप? शिरप्याच कोणता म्हणायचं. माझा बाप? हा? माझ्या बापाला घेऊन नव्हता बसत काय रोज? अरे, मी नाही त्याला ओळखत. हा आता ओळखत नाही काय? ठेव, सगळं ठेव. लुटून का हा, आता त्या आम्ही जोडीदार आता काय गुजरातमध्ये म्हणते? ठेव फोन. तो गुजरात मध्ये? दिला आता सोळा पैसे वर्ष. देऊन जा आमचे. गुजरात मध्ये शेत देऊन जाय मग गुजरात हिंड. कधीचे पैसे? कोणते म्हणजे? माझ्या बापाचं विकून सगळं खाल्लेलं ते. ते मला नाही सांगते. माझ्या बापाला आज घरी काढून दिलं काय? फोन ठेव.
फोन ठेव केस करीत तुझा फोन ठेव. मी तर केस करते थांबा तेवढं फक्त विचारून घे पुढे कुठे आहे तू आता गुजरात मध्ये ना मी आज तुझ्या कुठे याच्यात एकदा बोलून गुजरात घे. मध्ये बोलला ना तू गुजरात मध्ये थांबा दादाशी बोल थांब येईल सामने बोलू. बोला गुजरात म्हणा बोलायला. हॅलो हॅलो शिरपत आहे नाही नाही मग कोण आहे मी नाही ओळखत कोण बोलतोय गणपत आहे नाही मी नाही ओळखत गणपती ठेव पण त्याचा नाही नंबर त्याचाच नंबर माझ्याशी बोल दाजी हं. आता तू असं कर आता जे झालं ते होऊन गेलं आता काहीतरी मोलमजुरी करू आपण म्हणजे हाताने द्यायचं ना आता दगड खायचे का आता बरं तुम्हाला आता आदल कामं घडली होत्या का आता एवढं आदल घडली घडू दे नाही, चांगली नाही, आता काम होत्या का एवढं पुढं अगं आदल घडली तर मग आता होता माझा विश्वास म्हणून त्यानं विश्वासघात अरे, केला एवढा बायकोवर विश्वास नाही आणि मित्रावर विश्वास का दादा अहो आम्ही सांगून गेलो चांगलं सोयऱ्याला म्हणलं विश्वास हात ठेवू नको बाबा काच या बाबाला काहीतरी केलंय त्यानं खायला घातलं एवढं सारखं अख्खं अगं त्याचं. काय सगळं केलं दिलं नाही त्याला. काही झालं सगळं नाही त्याला दे हे दे हे ऐक. दे आता भिकारी येऊन बसला आता जाय भाकरी मागून आणून आम्ही खातो वय आता असं करू आपण बाबा तुला काय करायचं तुला हात जोडले बरं का, बाजू. सोयरे मी आता माई बहीण हं. आणि पोर हं. घेऊन जातो तुम्हीच बस आता इटल हा. इटल करीत इटल इटल करा इटल देईल चल खावा बाई, चल. तुम्हाला चल, आम्ही चल. चाललो आता नवरा पाहून हा. दिला तुला मी काय म्हणतो हं. नाही नाही मा बायकोला म्हणतो हं. सगळं गेलं तर जाऊ दे तुला तुला नाही, आता नाही थांबणार आता दादा, नाही काय थांबणार. खाईन ती दादा आता नाही दगड थांबणार. खाईन का तो आता? काहीतरी दादा करू. आम्ही जातो राहता तुम्ही हा. थोडे दिवस तुमची कडक हौसच कीस होऊ द्या. तरी आता- खिशे खाली तू नको तुमचे. जाऊ नाही अरे नको. ना- कडक कीस तरी खिशे खाली राहू द्या नाही, तुमचे. अगं ते कडक चला. आदर नाही, नरम राहू असो. द्या. तू- नाही नाही तू नाही. नको ना मला नाही. सोडून जाऊ. आता आता एवढीच जमीन जागा होती ती सोडली ना, आता मला काय धरून बसलाय? बाय, 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 बाय. असं. हा.